सर्वांना सस्नेह जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीमराय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 19 फेब्रुवारी 2024 उद्या जन्मोत्सव आहे आणि शिवरायांच्या या जयंती उत्सवानिमित्त बहुजन संघटक या पेजद्वारे आपण शिवरायांवरती विचार व्यक्त करण्यासाठी मी स्वप्नील घुमरे छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या या बहुजन संघटक पेजवरती लाईव्ह येत आहे. मी सर्वप्रथम बहुजन संघटक पेजचे राहुल सर यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी आणि आभार मानतो की त्यांनी शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने आपल्या या बहुजन संघटक पेजवरती मला बोलण्याची संधी दिली. बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्या जयंती उत्सव आहे आणि त्यानिमित्त काही शिवचरित्रातील काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्या तुमच्या सर्वांच्या समोर मांडण्यासाठी मी आपल्या समोर बोलत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र म्हटलं की आपल्याला शाहिस्तेखानाचा कोतळा काढला, अफजलखानाचा कोतळा काढला, शाहिस्तेखानाची बोटं छाटली आणि औरंगजेबाच्या हातेवर तुरी ठेवून शिवाजी महाराज आग्र्यावरून महाराष्ट्रात परत आले, अशा राज्याभिषेक झाला, अशा काही जेमतेम ज्या सर्वश्रुत गोष्टी आहेत त्या आपल्याला माहित आहेत. याला आपण टाळत नाही. हा शिवाजी महाराजांचा अद्वितीय इतिहास आहे, हा अद्वितीय पराक्रम आहे, हा टाळण्यासारखा नाही. किंबहुना हा शिवचरित्रातील अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी आहेत असं मी म्हणेल. परंतु यापुढेही काही गोष्टी आहेत ज्याला आपण शिवचरित्र म्हणू शकतो. त्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात रवींद्रनाथ टागोरांचं एक वाक्य आठवतं. रवींद्रनाथ टागोर ज्यांनी भारताचं राष्ट्रगीत लिहिलं, ते जेव्हा परप्रांतात परदेशात गेले होते आणि तेथील पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुमच्या भारत देशाची खरी ओळख काय आहे, तेव्हा रवींद्रनाथ टागोर मोठ्या अभिमानानं म्हटले की बुद्धाचे तत्वज्ञान, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचे तत्वज्ञान आणि छत्रपती शिवरायांचा पराक्रम ही माझ्या देशाची खरी ओळख आहे. अर्थातच जागतिक पातळीवर आपल्याला माहित आहे की हा देश बुद्धाचा देश आहे म्हणून जगामध्ये भारताची ओळख आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला किंवा देश पातळीवर विचार केला तर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं सुद्धा महाराष्ट्राची उंची एका वेगळ्या उंचीवर नेऊन महाराष्ट्राला ठेवलेला आहे. शिवरायांसारखे महापुरुष या महाराष्ट्रात जन्माला आले, या मराठी भाषेत जन्माला आले, हे आपल्यासाठी खरंच फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. इथील महाराष्ट्रीयन लोकांसाठी, इथल्या बहुजन लोकांसाठी फार उत्तुंग अशा अभिमानाची, गर्वाची ही गोष्ट आहे असं मला वाटतं. प्रबोधनकार ठाकरे हे शिवाजी महाराजांचे निष्ठावंत होते, निष्ठावंत वैचारिक वारस होते असं आपण म्हणतो. प्रबोधनकार ठाकरे हे शिवाजी महाराजांच्या नावाबद्दल म्हणतात की शिवाजी या नावात एवढी ताकद आहे की शिवाजी हे नाव जरी घेतलं तरी 33 कोटी देवांची फलटण सुद्धा फिकी पडेल एवढी ताकद या शिवाजी नावात आहे. आपण पाहतो की शिवाजी या नावाचं आपण उलट केलं तर ते जीवाशी असं होतं. म्हणजे आज 400 वर्ष जवळजवळ उलटत आहेत आणि 400 वर्षानंतर सुद्धा करोडो लोकांच्या मनावरती, त्यांच्या हृदयावरती हे नाव अधिराज्य करत आहे. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आपण पाहतो उद्या शिवजयंती उत्सव आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पूर्ण देशामध्ये म्हणा, 2 महापुरुषांचे जयंती उत्सव जेवढ्या थाटामाटात बहुजन समाज साजरा करतो, अन्य इतर महापुरुषांच्याही होतात असं नाही, परंतु कम्पेअर जर केला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव, तर ज्या पद्धतीनं जेवढे लाखो लोक, करोडो लोक रस्त्यावर येऊन शिवजयंती उत्सव आणि भीम जयंती उत्सव करतात, हे देशात एवढा मोठा एखाद्या महापुरुषांचा जयंती उत्सव मला वाटत नाही कोणाचा होत असेल. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात करोडो लोक रस्त्यावर येऊन भीम उत्सव आणि शिवजयंती उत्सव साजरा करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे जगाने बघत राहावं. करोडो लोक रस्त्यावर येऊन थाटामाटात, आनंदात, उत्सवात साजरी करतात. ही खरंच फार मोठी गोष्ट आहे. आणि शिवाजी महाराजांची उद्या जयंती आहे, त्या अनुषंगानं काही महत्वपूर्ण गोष्टी मला तुमच्यासमोर मांडायच्या आहेत. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग RSS आणि BJP किंवा हिंदुत्ववादी संघटनांना फार वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त हिंदूंचे राजे, शिवाजी महाराजांचं प्रखर हिंदुत्व काय होतं या संदर्भात शिवाजी महाराजांच्या चरित्राची, इतिहासाची मांडणी अनेक मनुवादी लोकांनी, ब्राह्मणवादी लोकांनी किंवा RSS BJP सारख्या हिंदुत्ववादी लोकांनी केली आणि त्याचा फायदा राजकारणासाठी कसा करून घेता येईल याचा उपयोग आजपर्यंत ते करत आलेले आहेत. परंतु मला धन्यवाद मानावेसे वाटतात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड सारख्या अनेक संघटनांचे, वासी बेंद्रे असतील, कमल गोखले असतील किंवा दारवटकर असतील, आजच्या काळामधील पुरुषोत्तम खेडेकर असतील, श्रीमंत कोकाटे असतील, यांच्यासारख्या अनेक इतिहासकारांना जे शिवचरित्र लोकांच्या समोर, बहुजन समाजाच्या समोर मांडलं, त्यामधून शिवाजी महाराजांचा एक वेगळा पैलू समाजाच्या समोर लक्षात आलेला आहे. शिवाजी महाराजांचा उपयोग केवळ दंगली पेटवण्यासाठी आणि हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्यासाठी आजपर्यंत अनेक लोकांनी केलेला आहे आणि त्याच्यामधून राजकीय फायदा कसा उपटता येईल या पद्धतीचा सुद्धा त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे. जे RSSचे लोक, BJPचे लोक किंवा जे हिंदुत्ववादी लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग हिंदुत्वासाठी करून घेतात
आणि शिवाजी महाराज म्हणजे केवळ हिंदूंचे राजे असं ते प्रखरतेने मांडतात. तेच आणि त्यांचेच पूर्वज जेव्हा शिवाजी महाराज हयात होते त्या काळात ते कशा पद्धतीने शिवाजी महाराजांच्या सोबत वागत होते याच्याच काही आपण गोष्टी जर जाणून घेतल्या तर आपल्याला लक्षात येईल. फार अचंबित आपण व्हाल. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो हिंदुत्ववाद होता तेव्हा हिंदू धर्मच्या संदर्भात हिंदू धर्म म्हणण्याच्या ऐवजी जो वैदिक धर्म होता, जो सनातन धर्म नंतरच्या काळात त्यांना म्हटलं आणि नंतर सनातन धर्माला ते हिंदू धर्म म्हटले, हा वैदिक धर्म काय सांगत होता आणि शिवाजी महाराजांचे आचरण नेमके कसे होते या संदर्भात आपण विचार केला तर आपल्याला माहित आहे अनेक हिंदू धर्मग्रंथ आहेत, जसं की मनुस्मृती धर्मग्रंथ आहेत किंवा हिंदू धर्मातील अनेक धर्मग्रंथ आहेत. या धर्मग्रंथानं ज्या पद्धतीनं वर्ण व्यवस्था लागू केली, जाती व्यवस्था नंतरच्या काळात आली आणि ब्राह्मण सोडून, क्षत्रिय वैश्य सोडून जे खालच्या वर्णातील लोक आहेत, खालच्या जातीतील लोक आहेत, त्यांना अधिकार वंचित केलं. जे गैर ब्राह्मण लोक आहेत, जे ब्राह्मणां व्यतिरिक्तचे लोक आहेत, अशा लोकांवर अनेक निर्बंध लादले. त्या निर्बंधांमध्ये प्रमुख काय निर्बंध होते तर तुम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, आपल्या लोकांना शस्त्र हातामध्ये घेण्याचा अधिकार नव्हता, लढाई करण्याचा अधिकार नव्हता, स्त्री दासत्वासारखे म्हणजे स्त्रियांना गुलाम लेखलं जायचं, तुच्छ लेखलं जायचं, स्त्रियांना कुठलेही अधिकार नव्हते, अधिकार वंचित त्यांना बनवण्यात आलेलं होतं. अशा पद्धतीचे कानून लागू केलेले होते. मंदिर प्रवेश तर आता म्हणजे 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. लातूरमध्ये एक मातंग समाजाचा मुलगा मंदिरात गेला म्हणून त्याची हत्या झाली. म्हणजे आज सुद्धा आपण युपी बिहार सारख्या राज्यामध्ये जातो तेव्हा आज सुद्धा अस्पृश्याचा किंवा बहुजन समाजातील नवरदेव घोड्यावर बसला म्हणून आज सुद्धा तिकडे कशा पद्धतीने अन्याय अत्याचार केला जातात ह्या गोष्टी आपल्याला माहित आहे. दुसरी गोष्ट, आज सुद्धा एखाद्या अस्पृश्याचा मुलगा, बहुजनाचा मुलगा मंदिरात गेला म्हणून त्याच्यासोबत काय पद्धतीची वागणूक केली जाते हे आजच्या म्हणजे आपण कोणत्या दशकात राहतोय आज, हे आजच्या काळातल्या गोष्टी सांगतोय मी. शिवाजी महाराजांच्या काळात तर कुठल्या गोष्टी असतील. म्हणजे आज जे हिंदुत्वाचा ठेका घेणारे लोक, ज्यांनी हिंदुत्वाचा ठेका घेतलाय ते लोक शिवाजी महाराजांचं हिंदुत्व सांगतात. त्या लोकांना मला हे सांगायचंय की तुम्ही शिवाजी महाराजांचा हिंदुत्वासाठी ज्या पद्धतीने उपयोग करून घेतलात, मात्र शिवाजी महाराजांचे विचार, शिवाजी महाराजांचं अनुकरण हे तुम्ही सांगत असलेल्या विचारांच्या बिलकुल विरुद्ध होतं. तुमचे जे धर्मग्रंथ सांगतात, तुमच्या ज्या धर्मग्रंथांनी अटी आणि नियम बहुजन समाजावर लादलेल्या आहेत, लादल्या होत्या, त्या धर्मग्रंथातील अटी, कायदा, कानूनच्या विपरीत शिवाजी महाराजांचे विचार होते, विपरीत त्यांचं आचरण होतं. ते कसं आपण स्टेप बाय स्टेप जर पाहूयात. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊसाहेब. जिजाऊंचा जन्म सिंदखेड राजाला झाला. लखुजी राजे त्यांचे वडील. शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासून सुद्धा स्त्रियांचा जन्म ही मोठी अपशकुनी गोष्ट मानली जायची. स्त्रियांना कमी लेखणं, स्त्रियांना तुच्छ समजणं हा वैदिक धर्म शिकवतो. त्यामुळे वंशाचा दिवा हा मुलगाच असला पाहिजे, स्त्रियांना इथे काडी मूल किमतीची जेव्हा स्थान होतं, अशा परिस्थितीमध्ये, अशा काळामध्ये जेव्हा राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचा जन्म सिंदखेडला झाला तेव्हा त्यांचे वडील लखुजी राजे यांनी माझ्या घरात मुलगी जन्माला आली म्हणून त्या काळात आनंदानं हत्तीवरून साखर वाटली. मी कुठल्या काळातली गोष्ट सांगतोय? शिवाजी महाराजांच्या जन्माच्याही आधीची गोष्ट सांगतोय. असं नाही की त्यांच्या घरामध्ये, जाधवांच्या घरामध्ये पहिल्यांदाच कुठलं मूल जन्माला आलं होतं. जिजाऊंच्या आधी सुद्धा त्यांना 2 मोठे भाऊ जन्माला आले होते. ते 2 मोठे भाऊ जन्माला आले तेव्हा लखुजी राजेंनी, त्यांचे जे 2 मोठे मुलं जन्माला आले तेव्हा लखुजी राजेंनी हत्तीवरून साखर नव्हती वाटली. स्वतःच्या घरात मुलगी जन्माला आली म्हणून लखुजी राजेंना हत्तीवरून साखर वाटली होती. ही मला वाटतं लखुजी राजेंनी वैदिक परंपरेच्या मुस्कारात मारलेली आहे. कारण ज्या परंपरेमध्ये स्त्रियांचा जन्मच मुळी अपशकुन मानला जायचा, स्त्रियांचा जन्मच मुळी चुकीचा किंवा अतिशय तुच्छ लेखलं जायचं स्त्रियांना, अशा काळामध्ये मुलीचा जन्म झाला म्हणून हत्तीवरून साखर वाटणारा राजा म्हणून लखुजी राजांचा आपण विचार करू शकतो. लखुजी राजांचे असे विचार होते, त्या विचारात जिजाऊंचं जडणघडण झालेले. तेव्हा अशा जिजाऊंच्या पोटी जेव्हा शिवाजी महाराज जन्माला आले असतील तेव्हा त्यांचे विचार कसे असतील ही आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा वैदिक धर्मग्रंथ सांगत होते की स्त्रियांना गुलाम लेखत होते, स्त्रियांना अधिकार वंचित केलं होतं, स्त्रियांनी घरातलं मूल आणि मूल बघायचं, या व्यतिरिक्त कुठले अधिकार त्यांना देण्यात येत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये स्त्रियांना सन्मानाचं स्थान नव्हतं, आदराचं स्थान नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या सोबत कशा पद्धतीचा व्यवहार केला, स्त्रियांच्या बाबतीत कसं वर्तणूक होती, ही गोष्ट आपण जाणून घेण्याची गोष्ट आहे. आपणा सर्वांना माहिती आहे त्या काळामध्ये रांझ्याच्या पाटलानं एका महिलेवरती जेव्हा बलात्कार केला तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याचे हातपाय कलम केले. शिवाजी महाराजांचं वय फार लहान होतं त्यावेळेस, म्हणजे अगदी 14-15 वर्षाचे शिवाजी महाराज. त्यावेळेस रांझ्याचा पाटील म्हणजे एका गावाचा पाटील होता. पाटीलकीचे अधिकार महत्वाचे की स्त्रियांची अब्रू महत्वाची,
हा प्रश्न जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर वयाच्या 14व्या वर्षात 15व्या वर्षात आला, तेव्हा शिवरायांनी पाटीलकीच्या अधिकारांना नाकारलं आणि स्त्रियांच्या सन्मानांना अग्रणीय स्थान दिलं. ही फार मोठी गोष्ट होती. एवढंच नव्हे, शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयावर कर्नाटकच्या दक्षिण मोहिमेवरती गेले होते, तेव्हा आपल्याला एक गोष्ट माहित असेल, कर्नाटकामध्ये बेलवाडी नावाचं एक ठाणं होतं. या ठाण्यावरती शिवरायांच्या मावळ्यांनी आक्रमण केलं आणि आक्रमण केल्याच्या नंतर तो जो ठाण्याचा ठाणेदार होता तो त्या लढाईमध्ये मारला गेला. आता शिवरायांच्या मावळ्यांना वाटलं की आपण हे ठाणं आता काबीज करणार, हे ठाणं आता आपण जिंकणार. त्यानंतर त्या ठाण्याची जी ठाणेदारीण होती तिचं नाव होतं मल्लवा देवी. ही मल्लवा देवी स्वतःच्या पतीच्या मृत्यूनंतर हातामध्ये तलवार घेऊन पुढे आली आणि शिवरायांच्या मावळ्यांच्या विरोधात लढली. घनघोर युद्ध झालं, तिनं खूप प्रयत्न केले, मोठा रक्तपात तिथे झाला आणि मोठ्या पराक्रमाच्या नंतर तिची तिथे हार झाली. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा विजय झाला. शिवरायांच्या मावळ्यांनी ती गडी काबीज केली. त्या मल्लवा देवीला ताब्यात घेतलं आणि शिवाजी महाराजांच्या समोर नेऊन हाजीर केलं. ज्यावेळेस ही मल्लवा देवी शिवरायांच्या समोर गेली, तेव्हा शिवाजी महाराजांच्या समोर गेल्याच्या नंतर तिला वाटलं की आता आपलं काही खरं नाही, आपला पराजय झालाय, आपला नवरा मेलाय, आता आपलं काही खरं नाही, आपण एक बंदीवान आहोत, आपण एक कैदी आहोत आणि कैद्यासोबत एका बंदीवानासोबत जिंकलेला राजा कसल्याही पद्धतीचं वर्तन करू शकतो. तो काही करू शकतो, आपली आबरू लुटू शकतो, आपल्याला पूर्ण जीवनभर कारावासात टाकू शकतो, त्याला पाहिजे ते करू शकतो. अशा भीषण परिस्थितीमध्ये, हरलेल्या अवस्थेमध्ये, अतिशय उदास झालेल्या आणि भीतीदायक वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जेव्हा या मल्लवा देवी उभा राहिल्या होत्या, तेव्हा त्यांच्या हातामध्ये एक तानं बाळ होतं. त्या शिवरायांच्या समोर जेव्हा गेल्या, तेव्हा शिवरायांच्या समोर पुढे गेल्या आणि स्वतःच्या हातातलं ते तानं 2-2.5 वर्षाचं लेकरू त्यांनी महाराजांच्या पायाजवळ ठेवलं. पाठीमागे जाऊन उभा राहिल्या आणि महाराज काय बोलणार, त्यावेळेस या मल्लवा देवी म्हटल्या की महाराज, मी आता हरले युद्धामध्ये, माझा पराजय झालेला आहे, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही माझ्यासोबत करू शकता, मला तुम्ही कारावासात टाका अथवा मला तोफेच्या तोंडी द्या, माझं शिर कलम करा, मला तुम्हाला पाहिजे ती शिक्षा मला द्या, मात्र एक आई म्हणून माझी तुम्हाला हात जोडून फक्त एवढीच विनंती आहे की माझ्या या तान्या बाळाला मात्र तेवढं जीवनदान द्या, त्याला अभय द्या. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, बहुजन संघटकवरच्या सर्व ऐकणाऱ्या माझ्या सर्व विचारवंतांना, श्रोत्यांना मी सांगू इच्छितो, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ते तानबाळ होतं, शिवाजी महाराज आपल्या सिंहासनावरून उठले, ते तानबाळ आपल्या हातात घेतलं, बाजूच्या सोबत्याला, बाजूच्या शेजारीच असणाऱ्या मंत्र्याला किंवा मावळ्याला, सैनिकाला एक आदेश दिला. तो बाजूचा मावळा चटकन उठला, तो तिथल्या त्या काळातील काय किचन असेल तिथे गेला आणि हातामध्ये एक दूध भात घेऊन आला. शिवाजी महाराजांनी त्या लेकराला आपल्या मांडीवर घेतलं आणि महाराज आपल्या स्वतःच्या हाताने त्या रडणाऱ्या त्या तान्या बाळाला दूध भात खाऊ घातलं. ते लेकरू जरा शांत झाल्यानंतर शिवाजी महाराज समोरच्या असणाऱ्या पराजित झालेल्या त्या मल्लवा देवीला म्हणाले, काळजी करू नका ताईसाहेब, काळजी करू नका, तुमचं हे लेकरू म्हणजे माझा भाचा आहे असं समजा. जर हा माझा भाचा असेल तर मी तुमच्या भावासमान आहे असं तुम्ही माना. तुम्ही जो पराक्रम युद्धामध्ये गाजवला तो आमच्या कानी पडला. असा अद्वितीय पराक्रम एका महिलेनं करावा ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका. आणि शेजारच्या मावळ्यांना शिवाजी महाराज आदेश देतात की तात्काळ यांची मुक्तता करा. जे आपण यांच्यासोबत लढताना युद्धामध्ये जिंकलो त्यांची गडी जशीची तशी त्यांना परत देऊन टाका. त्यांना मानानं सन्मानानं साडी चुडी बांगडी करा आणि त्यांना परत नेऊन आदरानं पालखीत बसून त्यांना परत पाठवा. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराज पुढे त्या मल्लवा देवीचा सावित्रीमाई म्हणून उल्लेख करतात, तिचं नामांतर करतात, तिला नाव दुसरं ठेवतात आणि त्या सावित्रीबाईला म्हणतात, काळजी नसावी, आम्ही तुमचं जिंकलेलं सगळं राज्य तर तुम्हाला परत देतच आहोत, सोबतच 150 एकर जमीन आम्ही तुमच्या या तान्ह्या बाळाच्या दूध भाताची सोय म्हणून, व्यवस्था म्हणून देत आहोत. शिवाजी महाराजांनी जिच्यावर युद्धामध्ये जिला पराजित केलं होतं अशा महिलेसोबत शिवाजी महाराज कसलाही व्यवहार करू शकले असते. महाराजांनी त्या पराजित झालेल्या महिलेच्या पराक्रमाची तर तारीफ केलीच, शिवाय या महिलेला मोठा आदर सत्कार तिचा केला, जिंकलेली गडी परत देऊन टाकली आणि सन्मानानं आदरानं महाराजांनी तिला परत पाठवलं. मी काय सांगत आहे बंधूंनो, ऐकणाऱ्या बंधू भगिनींनो, मी काय सांगत आहे, जेव्हा वैदिक धर्मग्रंथ, जेव्हा वैदिक परंपरा स्त्रियांना कवडीमोल किमतीचं स्थान सांगत होती, स्त्रियांचे हक्क अधिकार वंचित करत होती, स्त्रियांना कुणी या आणि लुटा, स्त्रियांना कशाही पद्धतीने तुम्ही त्याच्यासोबत व्यवहार करू शकता अशी पद्धतीची शिकवण देत होती, त्या काळात शिवाजी महाराज एका पराया देशात, महाराष्ट्रातली गोष्ट नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकातली गोष्ट सांगत आहे मी, कर्नाटकात जाऊन तिथल्या स्त्रीला हरवल्यानंतर तिला आदराचं, तिला बहिणीचं स्थान देतात. हे शिवाजी महाराजांचं खरं हिंदुत्व आहे. ज्या हिंदुत्ववादी लोकांनी शिवाजी महाराज सांगतात राजकारणामध्ये फायदा उपाटण्यासाठी, त्यांनी हे ऐकावं
की शिवाजी महाराजांचं खरं हिंदुत्व काय आहे. शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा पोर्तुगीज लोक, विदेशी लोक महाराष्ट्रामध्ये महिलांचा व्यापार करायचे. काय व्यापार होता? महिला विकायचे, म्हणजे महिलांना बंदी करायची आणि महिलांना विकून द्यायचे. शिवाजी महाराजांनी सक्त आदेश काढला. तो आदेश आपल्याकडे उपलब्ध आहे, ते पत्र आहे शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराजांनी सक्त आदेश काढला की माझ्या राज्यामध्ये स्त्रियांच्या विक्रीची मी बंदी आणत आहे. जो कुणी इंग्रज असेल, डच असेल, पोर्तुगीज असेल, मुघल असेल, कुणी असेल, जो कुणी माझ्या राज्यात, स्वराज्यात स्त्रियांचा व्यापार करेल त्याचे हातपाय कलम केले जातील. शिवाजी महाराजांचा आदेश आहे. शिवाजी महाराजांच्या राज्यात महाराजांनी सगळ्यात पहिलं कुठलं काम केलं असेल तर आपल्याला माहिती आहे, आपण म्हणतो की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा काढला, शाहिस्तेखानाची फार नंतरच्या गोष्टी आहेत. शिवाजी महाराजांनी राज्यकारभार चालू केल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट कुठली केली असेल तर रांजाच्या पाटलाला त्यांनी सजा केली, शिक्षा दिली. स्त्रियांच्या व्यापारावर बंधन आणले. कर्नाटकात गेले तेव्हा त्या मल्लकादेवीचा सत्कार केला. केशरी सिंग नावाचा एक विरोधी पक्षातील मुघलांचा सरदार होता. शिवाजी महाराजांनी त्याच्या किल्ल्यावर आक्रमण केलं, त्याला हरवलं. केशरी सिंगाची आई, त्याची बायको, त्याची लेकरं अशा परिस्थितीत होते की आता आपलं काही खरं नाही, आता आपण पराजित झालोय, आपला मृत्यू आता अटळ आहे, आपण आता मरणार. अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केशरी सिंग, तो त्यांचा पराया शत्रू होता, त्या आईला सन्मानाने आदरतीर्थानं पालखीत बसून घरी पाठवलं. तुम्हाला वाटेल पालखीत बसून घरी पाठवलं म्हणजे काय केलं? अहो, आजच्या भाषेत हेलिकॉप्टर मधून घरी पाठवणं. आजच्या भाषेत एखाद्या शत्रूला हेलिकॉप्टर मधून सन्मानानं घरी पाठवणं आजच्या भाषेत. तसं शिवाजी महाराजांनी स्वतःच्या पराया शत्रूला हरवल्यानंतर केशरी सिंगाच्या आईला, बहिणीला पालखीचा मान दिला. आपल्याला हिरकणीची गोष्ट माहिती आहे, कल्याणच्या सुभेदारीच्या सुनेची गोष्ट माहिती आहे. एवढं सगळं सोडा, शाहिस्तेखानाची बोटं कापलेली आपल्या सगळ्यांना माहित आहेत. एक सबकच येतो तर खऱ्या अर्थानं की महाराष्ट्राकडे जर कुणी वाकड्या नजरेने बघितला तर त्याची बोटं इथे छाटून दिली जातील. हा स्वाभिमान शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटून आपल्याला शिकवला. या शाहिस्तेखानाची बोटं जेव्हा लाल महालामध्ये छाटली, एखादं लाख सैन्य असेल शाहिस्तेखानाचं, या 1,00,000 सैन्यांमध्ये शिवाजी महाराज जेमतेम 150-200 मावळ्यांशी घुसले. लाल महालातून शाहिस्तेखानाला त्याची बोटं कापून हाकलून दिलं. बोटं छाटली, रक्तबंबाळ झालाय शाहिस्तेखान आणि पुण्याकडून औरंगाबाद, तेव्हाचा औरंगाबाद, पुण्याकडून औरंगाबाद खडकीच्या दिशेनं धावू लागला. बोटं छाटलेली, रक्त वाहते, सोबत त्याचा जनान खान आहे, त्याच्या बायका आहेत, सगळं सैनिक आहे. सैरावैरा शिवाजीने हमला केला, बचो भागो म्हणून औरंगाबादकडे पळते. त्यावेळेस शाहिस्तेखानाची बाजूला असणारी एक बहीण, मोठी बहीण त्याची, शाहिस्तेखानाला म्हणते आपण औरंगाबादकडे नको जायला, परत चला पुण्याकडे, लाल महालाकडे. शाहिस्तेखान म्हणतो वेडा झालास की काय, पागल झालास की काय, चला म्हणे तिकडे शिवाजी, आता नाही जाऊ शकत तिकडे वापस. ती म्हणली माझी एक मुलगी लाल महालामध्ये राहिली आणि जर का ती शिवाजीच्या सैन्यांच्या हाती सापडली तर ती तिची आबरू लुटतील, शिवाजी तिची आबरू लुटेल. आपण माझ्या बहिणीला परत, माझ्या लेकीला परत आणलं पाहिजे. कोण म्हणतंय? हात बोट तुटलेला, रक्तबंबाळ झालेला शाहिस्तेखान हात पकडून पुण्याकडून औरंगाबादकडे पळतोय आणि बाजूला उभा असणारी त्याची बहीण धावत पळत त्याला म्हणते की माझी लेक, माझी मुलगी तिथंच राहिलीये, तिला परत आणलं पाहिजे. त्यावेळेस ज्या शत्रूनं त्यांची बोट छाटली तो शाहिस्तेखान म्हणतो काळजी करू नकोस, काळजी करू नकोस. जर तुझी मुलगी शिवाजीच्या सैन्याला सापडली किंवा स्वतः शिवाजीला सापडली तर ती तिला आदर सत्कार करतील आणि अतिशय सेफपणे, सुरक्षितपणे ते तिला तुझ्याकडे आणून सोपवतील, काळजी करू नको. केवढा विश्वास आहे हा कुणाला? शत्रूला, ज्याची बोट छाटली, जो हाताला रक्त वाहते, तो स्वतःच्या बहिणीला सांगतोय काळजी करू नको, तुझी मुलगी जर शिवाजीच्या सैन्याला सापडली तर ते परत आणून देतील. शत्रूला हा कॉन्फिडन्स शिवाजी महाराजांच्या चारित्र्याविषयी, त्यांच्या आचरणाविषयी, त्यांच्या वर्तणुकीविषयी. मला काय सांगायचं माहितीये? मला हे सांगायचंय की ज्या काळामध्ये जो वैदिक धर्म स्त्रियांना कवडी मोल किमतीचं स्थान देत होता, त्या काळात शिवाजी महाराजांनी इथल्या महिलांना, स्त्रियांना आदराचं आणि सन्मानाचं स्थान दिले. मी मगाशी कर्नाटकातील बेलवाडीची गोष्ट सांगितली की पराजित स्त्रीला शिवाजी महाराजांनी आदर सत्कारानं परत पाठवलं, तिचं सगळं जिंकलेलं राज्य तिला परत दिलं, तिच्या लहान्या लेकराला स्वतःचा भाचा समजलं. तुम्ही आज पण जर त्या यादवाड जिल्ह्यामध्ये, मला वाटतं ते बेलवाडी नावाचं गाव आहे, तिथं जर गेलात, शिवाजी महाराज त्या कर्नाटकातून परत आल्यानंतर त्या मल्लवादेवी अर्थात सावित्रीमाई देसाईनं एक जिवंत शिल्प, शिवाजी महाराज जिवंत असताना शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला. ते शिल्प आज सुद्धा मला वाटतं तिथं उपलब्ध आहेत. मला सुद्धा ती पाहायला जाण्याची इच्छा आहे. आपण कुणी तिकडे गेला असाल किंवा नसेल गेला तर अवश्य जा. ते शिल्प आज सुद्धा आहेत. एका शिल्पामध्ये शिवाजी महाराज सावित्रीमाई देसाईच्या लेकराला मांडीवर घेऊन दूध भात खाऊ घालत आहेत. अशा पद्धतीचं शिल्प ते आज सुद्धा तिथं जिवंत आहे.
ब्राह्मणी धर्म महिलांना जेव्हा तुच्छ लेखत होते तेव्हा शिवाजी महाराजांनी जे आदराचं आणि सन्मानाचं स्थान महिलांना दिलं ही इतिहासातील फार मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट कोणती? वैदिक धर्मग्रंथ आम्हाला सांगायचे की येथील शूद्र अतिशूद्रांना हातामध्ये शस्त्र घेण्याचा अधिकार नाही, हातामध्ये तलवार घेण्याचा अधिकार नाही. ती तलवार फक्त क्षत्रियांनीच घ्यावी. रामायण जर आपण वाल्मिकीने लिहिलेलं रामायण जर आपण वाचलेलं असेल तर रामायणामध्ये शंभुकाची हत्या प्रभू श्री रामचंद्रानं का केली याचं उत्तर तुम्हाला माहित असेल. यासारख्या अनेक गोष्टी आहेत. ज्ञानार्जन करण्याचे अधिकार तुम्हाला नव्हते, शिक्षण घेण्याचे अधिकार आपल्याला नव्हते. असं कोण सांगायचं? वैदिक धर्मग्रंथ सांगायचे. ज्यांना आज हिंदू धर्मग्रंथ म्हटलं जायचं त्या काळातील वैदिक धर्मग्रंथ सांगायचे. बघा, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये धर्मग्रंथ सांगत होते की शूद्र अतिशूद्रांना हातामध्ये शस्त्र घेण्याचा, लढाई करण्याचा अधिकार नव्हता. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. मी सांगत होतो की वैदिक धर्म सांगत होते की हातामध्ये शस्त्र घेण्याचा अधिकार नाही. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक स्पृश्य आणि अस्पृश्यांना शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सैन्य दलात घेतलं होतं. ज्यांना पिढ्यानं पिढ्या लढायचा, हातामध्ये शस्त्र घेण्याचा, लढाई करण्याचा अधिकार नव्हता, अशा लोकांच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांनी वैदिकांचा धर्मग्रंथ लाताडून त्यांच्या हाती शस्त्र दिले होते. याचं उदाहरण काय? याचा पुरावा काय? साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं नाव समस्त भारत देशाला माहित आहे. त्यांची एक फार प्रसिद्ध कादंबरी आहे, त्या कादंबरीचं नाव आहे फकीरा. या फकीरा कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठेंनी असं लिहिलं आहे की अण्णाभाऊ साठे त्यांच्या ज्या लहानपणी ज्या घरात राहायचे त्या घरातील देव्हाऱ्यामध्ये जे इतर देवदेवतांची पूजा केली जायची त्या पूजेसोबत तिथे एका तलवारीची पूजा केली जायची. अण्णाभाऊ साठेंच्या घरामध्ये जो देव्हारा होता त्या देव्हाऱ्यामध्ये तलवारीची पूजा केली जायची. अण्णाभाऊ साठे असं सांगतात की माझे पूर्वज, माझे कुणी आजोबा पंजोबा खापर पंजोबा कुणीतरी शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते, त्यांनी मोठा पराक्रम गाजवला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने ही तलवार अण्णाभाऊ साठेच्या पूर्वजांना दिली होती. आणि ही तलवार स्वतः महाराजांनी दिली आहे, शिवाजी महाराजांनी दिली आहे. म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या देव्हाऱ्यात, घरातील देव्हाऱ्यात पिढ्यानं पिढ्या त्या तलवारीची पूजा केली जात होती. हे उदाहरण अण्णाभाऊ साठेंनी स्वतः सांगितले. म्हणजे दुसरी गोष्ट काय, हे जे बहिर्जी नाईक आहेत बघा, बहिर्जी नाईकला शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा मानला जायचं. तिसरा डोळा का मानला जायचं? कारण हे बहिर्जी नाईक म्हणजे त्या काळातले शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख होते. म्हणजे आजचं सीबीआय तुम्ही त्यांना म्हणू शकता, सीबीआय किंवा तुम्ही त्यांना रॉ म्हणू शकता किंवा आणखी काय असं म्हणू शकता. शिवाजी महाराजांच्या काळात कुठली लढाई लढायची आहे, कुठला एखादा छापा टाकायचा आहे, कुठली कामगिरी करायची आहे, तर त्याची अत्यंत माहिती शिवाजी महाराज आधी घ्यायचे. उदाहरणार्थ, सुरतेची स्वारी करायची आहे तर सुरतेत कोण राहतं, सुरतेत रस्ते किती आहेत, सुरतेत आपण गेलो तर काय संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, सुरतेतून आपल्याला छापा मारून तिथून काही आपल्या स्वराज्यासाठी पैसे आणायचे, सोनं नाणं आणायचं, तिथे कुठून आणायचं, कुणाकडून घ्यायचं, कुठं लूट करायची, या संदर्भातली अत्यंत माहिती शिवाजी महाराजांना कुणी दिली होती? तर त्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक. सेतू माधवराव पगडी नावाचे शिवचरित्राचे गाढे इतिहासकार अभ्यासक आहेत. त्यांनी असं लिहून ठेवलंय की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेवढे काही गुप्तहेर होते त्यातले मॅक्झिमम गुप्तहेर हे अस्पृश्य जातीचे, अस्पृश्य समाजाचे होते. किती मोठी गोष्ट आहे, खास गोष्ट सांगायला मी तुम्हाला. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे रॉ होतं, जे सीबीआय होतं, हे सीबीआय कोण रन करत होतं? तर बहिर्जी नाईक यांच्या नेतृत्वामध्ये अस्पृश्य समाजातील जे बांधव आहेत हे बांधव मंडळी शिवाजी महाराजांचं त्या काळातील गुप्तहेर प्रमुख सीबीआय चालवत होतं. शिवाजी महाराजांनी त्यांना मानाचं सन्मानाचं स्थान दिलं होतं. परंतु दुर्भाग्य काय माहितीये, त्या काळातील वैदिकांना अस्पृश्यांचा इतिहास लिहून आपले लेखणी अमंगल करावीशी वाटली नाही. त्यांना वाटलं जर जसा तानाजी मालुसरेंचा, वीर बाजीप्रभूंचा इतिहास त्या लोकांनी लिहिला तसं अस्पृश्यांची नावं जर त्यांनी लिहिली असती तर कदाचित त्यांची लेखणीला विटाळ झाला असता. म्हणून त्यांनी अस्पृश्यांची नावं लिहिणं, अस्पृश्यांचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील इतिहास लिहिणं टाळलं. परंतु बहिर्जी नाईक आणि त्यांच्यासोबत कार्य करणारी का गुप्तहेर खात्याच का त्यांना संधी दिली? कारण पिढ्याने पिढ्यापासून यांना लढण्याचं नॉलेज नव्हतं, त्यांना शस्त्र चालवण्याचा अधिकार नसल्यामुळे, त्यांच्या हातात तलवारी नव्हत्या, त्यामुळे कुठल्या कामी येऊ शकतात. हे कलाकार लोक होते, यांच्या अंगात सुप्त गुण होते, विविध पक्षाचे आवाज काढू शकायचे, बहिरूपी होते, विविध कला सादर करू शकायचे, अशा पद्धतीनं स्वतःचा रंगरूप बदलू शकायचे की शत्रू सैन्यात गेल्यानंतर सुद्धा त्यांना कळायचं नाही की हे नेमका कोण आहे.
त्यामुळे शिवाजी महाराजांनी अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी ही अस्पृश्य समाजावर दिलेली होती आणि अस्पृश्य समाजाने ती अतिशय रोखचोखपणे पाळली. शिवाजी महाराजांच्या कित्येक यशाचं रहस्य हे त्यांच्या गुप्तहेर संघटनेला द्यावं लागतं, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने भरणा हा अस्पृश्य समाजाचा होता. ज्या काळात अस्पृश्य समाजाला वैदिक धर्मग्रंथ नाकारत होते, हक्क अधिकार वंचित देत होते, त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सैन्यामध्ये त्यांची भरती करून घेतली. जेव्हा वैदिक धर्मग्रंथ, हिंदूंचे धर्मग्रंथ सांगायचे यांना तलवार हातामध्ये घेण्याचा, शस्त्र हातामध्ये घेण्याचा अधिकार नाही, तेव्हा शिवाजी महाराजांनी इथल्या अस्पृश्यांच्या हातात सुद्धा तलवार दिली आणि एक प्रकारे आजचा हिंदू धर्मातील आणि त्या काळातील वैदिक धर्मग्रंथाला लाथाडलं. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणखी काय सांगायचा मनुस्मृती धर्मग्रंथ, आणखी काय सांगायचे वैदिक धर्मग्रंथ? तर वैदिक धर्मग्रंथ असं सांगायचे की तुम्ही समुद्र उल्लंघन करायचं नाही, समुद्रात जायचं नाही. का जायचं नाही? कारण त्यांनी इथल्या लोकांना, मला असं वाटतं की त्यांनी भारतातील समस्त लोकांना भोळं बाबडं येडं करून ठेवलं होतं धर्मग्रंथाच्या नावाखाली. जरी साता समुद्राच्या पलीकडे गेले तर त्यांना जास्त ज्ञान प्राप्त होईल, म्हणून कदाचित ते समुद्राच्या पुढेच जायचं नाही तुम्ही, असं त्यांनी वैदिक धर्मग्रंथात एक कायदा कानून लागू केला होता. शिवाजी महाराजांनी हे समुद्र उल्लंघन केलं. शिवाजी महाराजांनी त्या काळात अशा पद्धतीनं सागरावरती वर्चस्व बसवलं, त्याला तोड नाही. शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये लढाया केल्या. शिवाजी महाराजांनी स्वतःचं नौदल उभा केलं. आज सुद्धा फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून अभिमानानं शिवरायांचं नाव घेतलं जातं. ज्यावेळेस वैदिक धर्मग्रंथ, हिंदू धर्मग्रंथ सांगायचे की समुद्र उल्लंघन करू नये, शिवाजी महाराजांनी हे लाथाडलं आणि समुद्र उल्लंघन केलं आणि त्या काळात भारतातील पहिला हे नेव्ही दल त्यांनी चालू केलं. आज सुद्धा नेव्ही आपली त्यांच्यापासून प्रेरणा घेते. त्या काळामध्ये पोर्तुगीज म्हणजे ही माती आपली, ही जमीन आपली, समुद्र किनारा आपला, परंतु समुद्रात जर जायचं असेल आपल्या लोकांना, त्या तिथे जे आगरी, कोळी, भंडारी लोक होते, मासेमारी करायची, इतर कामासाठी जायचं असेल तर समुद्रात तुम्हाला पाय जरी ठेवायचा असेल तरी त्या काळात पोर्तुगीजांचे, इंग्रजांचे, डच लोकांचे परवाने घ्यावे लागायचे. महाराजांना वाटलं अरे हा समुद्र आपला, ही जमीन आपली, ही माती आपली, हे माणसं आपले, आणि समुद्रात जायचा परवाना पोर्तुगीजांकडून घ्यावा लागतो. शिवाजी महाराजांनी भारतातील पहिला नेव्हीवरती म्हणजे समुद्रातला पहिला कारखाना काढला. शिवाजी महाराजांनी नौका स्वतःच्या बनवल्या, स्वतःच्या जहाजी बनवल्या, तोफा बनवल्या आणि समुद्रावर वर्चस्व गाजवलं. आज सुद्धा त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जायचं. अहो, मी शिवाजी महाराजांच्या काळातली कुठं गोष्ट सांगतो तुम्हाला, आत्ताच उदाहरण सांगतो. 19व्या शतकामध्ये स्वातंत्र्याच्या आधी, इंग्रज जाण्याच्या आधी, टिळक, ज्यांना लोकमान्य म्हणतात काही लोक, ते बाळ गंगाधर टिळक जेव्हा काही कामानिमित्त समुद्राच्या बाहेर गेले, म्हणजे एरोप्लेननं बाहेर देशात गेले असतील किंवा जहाजानं बोटीनं गेले असतील आणि परत भारतात त्यांनी पाऊल ठेवल्यानंतर त्यांच्याच जातीच्या ब्राह्मण वंदानं त्यांच्यावर बहिष्कार टाकला. म्हणजे टिळकांनी धर्म बुडवला, टिळक समुद्र उल्लंघन केलं, तर टिळकांनी प्रायश्चित्त म्हणून शेणाचा गोळा खाल्ला होता. ही गोष्ट आपल्याला माहित असेल कदाचित की म्हणजे 19व्या शतकात सुद्धा ब्राह्मण मंडळी समुद्र उल्लंघन करणं हा मोठा धर्म बुडण्याचा कार्यक्रम आहे असं समजायची. त्या काळात शिवाजी महाराजांनी हे कायदे कानून लाथाडले आणि समुद्रावरती वर्चस्व बसवलं. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. अहो, मी मंदिर प्रवेशाबद्दल सुरुवातीला बोललो की आता मला वाटतं गेल्या महिन्यातली गोष्ट आहे, लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात मातंग समाजाचा व्यक्ती राम मंदिराचं जे जेव्हा काहीतरी ते झालं ना, राम मंदिराची प्रतिष्ठापना, त्या राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचा काहीतरी कार्यक्रम लातूर जिल्ह्यात होता. मातंग समाजाचा कोणता तरी व्यक्ती त्या कार्यक्रमात गेला म्हणून तिथं त्याची हत्या करण्यात आली. आज सुद्धा युपी बिहारमध्ये एखादा नवरदेव घोड्यावर चढला, मंदिरात गेला तर त्याची अस्पृश्य समाजाच्या बांधवाची हत्या केली जाते. शिवाजी महाराजांच्या काळात प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी तुळजाभवानीच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली होती आणि या तुळजाभवानीचे मंदिर मूर्तीची पालखी निघाली होती. एका मालिकेमध्ये सुद्धा ती गोष्ट दाखवली, कदाचित आपण पाहिली असेल. ती पालखी निघाली होती आणि पालखीला काही लोकांनी खांदा दिला होता, काही मंत्रिमंडळातील ब्राह्मण मंडळींनी किंवा पुजारी मंडळींनी खांदा दिला होता. तेव्हा मूर्ती घडवणारे काही अस्पृश्य समाजाचे बांधव त्या पालखीला सामोरे आले आणि पालखीला खांदा देण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली. त्यावेळेस ते पुजारी मंडळी पुढे आली आणि म्हणले, अरे बाबा, अशानं धर्म बाटेल, तुम्ही जर पालखीला अर्थात तुळजाभवानीच्या प्रतिमेला हात लावला तर धर्म बुडेल, असं तुम्ही करू नका, अपशकुन होईल. तेव्हा शिवाजी महाराज समोर आले आणि महाराज त्या मंत्रिमंडळाला, त्या पुजारी मंडळांना म्हटले, ही मूर्ती त्यांनी घडवली, त्यांनी छन्नी हातोड्यांनी त्यांनी घडवली, हे मंदिर त्यांनी बांधलंय आणि त्यांनी बांधलेल्या मंदिरात त्यांनीच निर्माण केलेल्या मूर्तीला हात लावायचा त्यांना परमिशन नाही. हे कुठला धर्म आहे असला? हे काही चालणार नाही. शिवाजी महाराजांनी त्यांचा कायदा कानून बाजूला ठेवून अस्पृश्य समाजाला मंदिरामध्ये जाण्याचा प्रवेश दिला, पालखीला मान देण्याचा प्रवेश दिला. ही गोष्ट फार ऐतिहासिक आहे, आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. मी सुरुवातीला
स्त्रियांच्या संदर्भात ती एक गोष्ट सांगत होतो. आपल्याला माहित आहे की ज्या वेळेस ब्राह्मणांमध्ये एखाद्या स्त्रीचा नवरा वारायचा तेव्हा त्यांच्यात केशोपन केलं जायचं आणि त्यांना सती चढवलं जायचं वगैरे वगैरे. भरपूर गोष्टी माहिती आहेत. हे वैदिक धर्मग्रंथ आपल्याला सांगतात. तुम्हाला माहित आहे का बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांचा जेव्हा घोड्यावरून पडून कर्नाटकामध्ये मृत्यू झाला आणि ही गोष्ट जिजाऊ मासाहेबांना समजली शिवरायांच्या आईला, तेव्हा जिजाऊ सती जायला निघाल्या होत्या. ही गोष्ट जेव्हा शिवरायांना समजली की आपली आई सती जायला निघाली, शिवाजी महाराज पुढे गेले, जिजाऊंच्या सामोरे जाऊन उभा राहिले आणि प्रखर शब्दामध्ये स्वतःच्या आईला सती जाण्यापासून त्यांनी रोखलं, सतीप्रतीचा विरोध केला. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आईला सती जाऊ दिलं नव्हतं. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट काय महत्वाची, शिवाजी महाराजांच्या सैन्यामधील एखादा सैनिक, एखादा मावळा युद्धामध्ये वारला, एक्सपायर झाला, पराक्रम गाजवला आणि पडला, धारातीर्थी पडला, तर त्याच्या लहान लेकरं असतील, त्याच्या तर लहान लेकरांचं काय करायचं? त्याचे मोठे पोरं असतील, त्यांचं काय करायचं? त्याच्या विधवा झालेल्या बायकोचं काय करायचं? शिवाजी महाराजांनी स्वतःच्या किल्ल्यावरती त्या काळामध्ये बाल आश्रम काढले होते. जे लहान लहान लेकर आहेत त्यांच्या संगोपनाची जिम्मेदारी शिवाजी महाराजांनी घेतली होती. एवढंच नाही, ते मुलगा जर मोठा असेल तर त्यांना स्वराज्यातील कामात, सैनिकात भरती करून घेतलं होतं. त्या सैनिकाला जेवढा पगार होता, उदाहरणार्थ त्या एखाद्या सैनिकाला 1,000 रुपये पगार असेल, युद्धामध्ये पराक्रम करताना, लढाई करताना त्याचा मृत्यू झाला, तर शिवाजी महाराज म्हणले त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या बायकोवरती पुढे जगायचं कसं? कारण सती तर ती जाऊ शकत नव्हती. शिवाजी महाराज म्हणायचे सती जायचं नाही. मग महिला म्हणायच्या माझा नवरा मेलाय, महाराज माझा नवरा लढाईत मेलाय, मग मी काय करू? सती तुम्ही म्हणताय जायचं नाही, मी जगायचं कसं? तर महाराज म्हणले काळजी नसावी, चिंता नसावी. शिवाजी महाराज म्हटले जर तुझ्या नवऱ्याला म्हणजे सैनिकाला जेवढा पगार होता त्याचा अर्धा पगार त्याच्या विधवासी देण्याचा आदेश शिवाजी महाराजांनी काढला. आणि जे कोणी मावळे, जे कोणी सैनिक युद्धामध्ये मारले जायचे, त्याच्या बायकोला शिवाजी महाराजांनी त्याला जेवढा पगार दिला जात होता त्याचा अर्धा पगार त्याला दिला. पण म्हणले सती जायचं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच्या घरात कुणी जर आई वडील वृद्ध असतील तर आपला स्वतःचा एखादा करता पुरुषच घरातला मेला तर त्यांनी जगायचं कसं? तर शिवाजी महाराजांनी त्यांना म्हणजे काय धान्य देण्याची व्यवस्था केली, म्हणजे कायदे केले, कायदे बनवले. जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना स्वराज्यातून म्हणजे स्वतःच्या शासनातून त्यांना अन्नधान्य देण्याची व्यवस्था केली. हे काळजीवाहूपणा शिवाजी महाराजांचा होता. म्हणून ते रयतेचे, जनतेचे राजे, बहुजनांचे राजे का वाटतात लोकांना? का एवढं 400 वर्षानंतर पण त्यांचं नाव घेतलं जातं? या सर्व गोष्टी त्यांनी लेकराप्रमाणेच रयतेवर प्रेम केलं, त्यांना जपलं. म्हणजे एखादा मावळा जर रणांगणात असेल, लढाईत असेल, तर त्याला मरायची भीती वाटत नव्हती. का? त्याला वाटायचं मी जरी मेलो तरी माझ्या आई वडिलाची, माझ्या बायकोची, माझ्या लेकरा बाळांची काळजी घ्यायला माझा राजा आहे, जिवंत आहे, समर्पित आहे, तो घेईल त्यांची काळजी. म्हणून एकमेव असा काळ आहे भारताच्या इतिहासातील ज्या काळामध्ये लोक मरायला सुद्धा तयार होत होते. म्हणजे एखादी मोहीम असेल, एखादी लढाई असेल तर तानाजी म्हणायचे मी जातो, बाजीप्रभू म्हणायचे मी जातो, शिवाजी काशीद म्हणायचे मी जातो. त्यांना माहित आहे पुढे मृत्यू आहे, तरी पण त्यांची आघाडी असायची मला जाऊ द्या, मला ही मोहीम द्या. म्हणजे हा कसला काळ असेल? आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. शिवाजी महाराजांनी सतीप्रतीला विरोध केला, तेथील विधवा झालेल्या महिलांना त्यांनी पगार दिला, त्यांना मानाचं सन्मानाचं स्थान दिलं. बांधवांनो, आता ही पुढची गोष्ट जी मी तुम्हाला सांगायला जातो ही फार महत्वाची गोष्ट आहे. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले, औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्ताने आग्र्यामध्ये औरंगजेबाने त्यांना कैदेत ठेवलं, त्यावेळेस स्वराज्याचा कारभार कोण चालवत होतं? शिवाजी महाराज तर आग्र्यामध्ये अडकलेले. त्यांचा लहान मुलगा शंभूराजे, 9 वर्षाचे संभाजी महाराज, हे सुद्धा आग्र्यामध्ये कैदेत अडकलेले आहेत. त्यावेळेस स्वराज्याचा राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आईवर दिली होती, जिजाऊ मासाहेबांवर. आणि एक महिला, एक स्त्री स्वतंत्र राज्य चालवत होती, राज्याचा कारभार चालवत होती. एवढंच नव्हे, जिजाऊंनी स्वतःच्या मंत्रिमंडळामध्ये 4 लोकांचा समावेश केला होता. या 4 लोकांच्या मध्ये एक व्यक्ती ही महिला होती. तिला स्वतःच्या मंत्रिमंडळात सामावून घेतलं आणि राज्यकारभार चालवण्याचा म्हणजे राज्य चालवण्याची संधी दिली. आणि खास गोष्ट मला तुम्हाला सांगायची, ज्या महिलेला जिजाऊंनी स्वतःच्या मंत्रिमंडळात घेतलं त्या महिलेपैकी ती महिला होती दीपाऊ नाईक, आणि ही महिला विधवा होती. एका विधवेला जिजाऊंनी स्वतःच्या मंत्रिमंडळात सामावून घेतलं. ही भारताच्या इतिहासातील फार मोठी गोष्ट आहे. जेव्हा वैदिक धर्मग्रंथ सांगायचे महिलांना कुठले अधिकार नाहीत,
तेव्हा जिजाऊंनी शिवाजी महाराजांना त्यांना मानाचं सन्मानाचं स्थान तर दिलंच, स्वतःच्या मंत्रिमंडळात सामावून घेतलं. आपण ही म्हणतो ना, विधवा पुनर्विवाह, विधवांचं सक्षमीकरण झालं पाहिजे वगैरे वगैरे, याची सुरुवात शिवाजी महाराजांनी जिजाऊंनी केलेली आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. बांधवांनो, शिवाजी महाराजांचा उपयोग हिंदू धर्मवाद्यांनी वैदिक धर्मवाद्यांनी फक्त स्वतःचा राजकीय फायदा उपटण्यासाठी केलेला आहे. शिवचरित्र फार मोठे, फार प्रदीर्घ आहे. ते एका पुस्तकात किंवा एका व्याख्यानात किंवा एका भाषणात सामावू शकत नाही. शिवाजी महाराजांच्या चरित्रातील मोजक्या गोष्टी वैदिक धर्मग्रंथीयांनी घेतल्या आणि त्याचा फायदा त्यांनी स्वतःचा राज्यकारभार करण्यासाठी उपटून घेतला. संभाजी महाराजांच्या बाबतीत हे सांगत गेले की संभाजी महाराज हे फार धर्माभिमानी होते. संभाजी महाराजांना ते काय म्हणतात माहिती आहे? धर्मरक्षक. संभाजी महाराजांना म्हणतात धर्मरक्षक. की त्यांनी औरंगजेबाने त्यांना विचारलं म्हणे की तू मुसलमान होत असशील तर मी तुला सोडून देतो, माझी मुलगी करत असशील तर सोडून देतो. ह्या सगळ्या थोटा नाहीत, हे सगळं भाकड कथा आहेत. संभाजी महाराजांना असा कुठलाही प्रश्न औरंगजेबाने विचारला नव्हता. एकीकडे संभाजी महाराजांना म्हणायचं धर्माभिमानी होते, संभाजी महाराज आमच्या हिंदू धर्माचे रक्षक होते, आणि दुसरीकडे म्हणायचं संभाजी महाराज बदफैली होते, स्त्रीलंपट होते, व्यसनी होते. म्हणजे कसला दुतुंडीपणा आहे. एकीकडे संभाजी महाराजांना बदफैली, दारुडे, व्यसनी, स्त्रीलंपट म्हणून हिनवायचं, त्यांच्यावर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटकं लिहायची आणि संभाजी महाराजांच्या चरित्राची बदनामी करायची. आणि दुसरीकडे स्वतःच्या राजकीय फायदा उपटण्यासाठी हिंदू धर्माभिमानी होते, हिंदू धर्मरक्षक होते, अशा पद्धतीचं भाष्य करायचं. हा निवळ वैदिकांनी मांडलेला दुतोंडीपणा आहे. याला बहुजन समाजाने बिलकुल बळी पडू नये. संभाजी महाराजांना औरंगजेबाने कधी असे प्रश्न विचारले नव्हते. संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवाजी महाराजांना हे लोक म्हणतात गो ब्राह्मण प्रतिपालक. म्हणजे काय? केवळ गायींचं आणि ब्राह्मणांचं रक्षण करणारा राजा. महात्मा ज्योतिबा फुले म्हटले अजिबात नाही चालणार हे. शिवाजी महाराज हे केवळ गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हते, तर महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक होते. अर्थात ते सबंध बहुजनांचे राजे होते. ते काय फक्त ब्राह्मणांचे राजे नव्हते, तर ते सगळ्या बहुजन समाजाचे राजे होते. सगळ्या बहुजन समाजाला ते आपले वाटायचे. हे रयतेचे राजे होते. ही गोष्ट महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडली. ज्योतिबा फुलेने त्यांच्यावर जगातील पहिला पवाडा लिहिला. ज्योतिबा फुलेने शिवाजी महाराजांचा पहिला शिवजयंती उत्सव साजरा केला. बहुजन संघटक या पेजद्वारे मला सांगायचे आपल्याला, जेव्हा गणेश उत्सव असतो, गणपती उत्सव असतो ना, त्या गणपती उत्सवामध्ये गणपतीच्या फोटोच्या बाजूला टिळकांचा फोटो लावला जातो. का? कारण म्हणजे टिळकांनी गणेश उत्सव चालू केला. आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही जरूर लावा, ज्यांना लावायचं त्यांनी अवश्य लावा. परंतु बहुजन संघटक पेजच्या माध्यमातून मला सांगायचंय की जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असेल, आपल्या बांधवांना आपण हे सांगितलं पाहिजे की गणपती उत्सव सुरू केल्यामुळे टिळकांचा फोटो गणपतीच्या बाजूला जसा लावला जातो, त्यांना लावायचं त्यांनी जरूर लावावं, आमचा त्याला विरोध नाही. परंतु जिथं जिथं शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा होत असेल तिथे आपल्या बांधवांना आपण ही गोष्ट सांगितलं पाहिजे की अरे बाबा, आज आपण जो थाटामाटात आनंदात उत्सवात शिवजयंती उत्सव साजरा करतोय ना, हा जगातला पहिला शिवजयंती उत्सव क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुलेंनी साजरा केला होता. तेव्हा शिवजयंतीच्या बॅनरवरती कुठंतरी महात्मा ज्योतिबा फुलेंचा सुद्धा आपण फोटो लावला पाहिजे. ही गोष्ट सुद्धा आपण आपल्या बांधवांना समजून सांगितली पाहिजे. ते लावतील नाही लावतील, लावायला समजायला पिढ्यानं पिढ्या जातील, वेळ लागेल, काही हरकत नाही, पण आपण सांगितलं पाहिजे. आपलं कर्तव्य ज्याला समजलं त्यांनी सांगितलं पाहिजे. समजून सांगण्याचा ठेका कोणाचा असतो? ज्याला समजलं त्यांनी समजून सांगितलं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांचं खरं चरित्र जगाच्या समोर आणलं. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. आज जे वैदिक धर्मवादी, जे हिंदुत्ववादी शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या नावाचा उपयोग चुकीच्या पद्धतीने करतात आणि त्यांचा हिंदुत्ववादी म्हणून त्यांचा चेहरा पुढे आणतात. शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हे आजच्या RSS BJPच्या हिंदुत्वापेक्षा फार वेगळं होतं. शिवाजी महाराजांनी सर्वांना समतेनं वागवलं, बंधुतेनं वागवलं, स्त्रियांचा सन्मान केला. अशा प्रकारचा राजा छत्रपती शिवाजी महाराज होत्या. म्हणून 400 वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्रातील, देशातील सगळ्या जाती धर्माच्या लोकांना ते आपलेसे वाटतात. बांधवांनो, एखादा माणूस मोठा झाला, पराक्रमी झाला की तो आमच्यामुळेच झाला अशी वैदिकांनी दाखवण्याची त्यांची परंपरा आहे. म्हणून शिवाजी महाराज मोठे झाले ते कारण त्यांचे गुरु रामदास होते. शिवाजी महाराज मोठे झाले, एवढा पराक्रम करू शकले कारण त्यांना शिक्षण दादोजी कोंडदेवांना दिलं. अशा पद्धतीचा चुकीचा, खोटा, घाणेरडा इतिहास, अनैतिहासिक इतिहास लिहिण्याचं काम या मनुवादी इतिहासकारांनी केलं. परंतु आपल्या प्रबोधनाचा आज एवढा जागर मोठा झालाय की आज अशा भुलीला, खोट्या गोष्टींना बहुजन समाज बळी पडत नाही. ही फार अभिमानाची गोष्ट आहे. ज्या इतिहासकारांनी समोर मांडलं
की जिजाऊच त्यांच्या खऱ्या गुरु होत्या, तुकाराम महाराज त्यांचे खरे गुरु होते. मला त्यांचे खरे तर मनापासून अभिनंदन, कौतुक करावं असं वाटतं. बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील काही शेवटच्या 2-3 गोष्टी सांगाव्याशा वाटतात, त्या सांगून मी थांबतो. पहा, आज महाराष्ट्रामध्ये मराठा आणि बौद्ध, आजचे बौद्ध ही फार मोठ्या जाती आहेत. आज मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी जो संघर्ष करत आहेत, त्यांचा मार्ग कसा आहे, कसा नाही, आरक्षण मिळेल नाही मिळेल हा भाग आपण थोड्या वेळासाठी बाजूला जरी ठेवला तरी माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने त्यांना समर्थन केले, मी एक मराठा म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचे फार मनापासून अंतकरणातून आभार मानतो. त्यांच्या समर्थनामुळे, वेळोवेळी त्यांनी दिलेल्या सल्ल्यांमुळे आज मराठा आणि बौद्धांमध्ये मोठ्या पद्धतीनं एक समभावना, एक चांगलेपणा, एक एकमेकांप्रतीचा आदर वाटायला लागलेला आहे. आज जो आदर बाळासाहेबांच्या भूमिकांमुळे, मनोज जरांगे पाटलांबद्दल त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमुळे मराठा समाजाला बाळासाहेबांबद्दल, बौद्ध समाजाबद्दल जो आदर वाटत आहे, तोच आदर बौद्ध समाजाला सुद्धा आपल्या मराठा बांधवांबद्दल वाटत आहे. आणि हे वाटायला पाहिजे, ही एकी अशीच राहायला पाहिजे. कारण मला माहिती आहे की हा इतिहास काही आजचा नाही, मराठ्यांचं आणि बौद्धांचं नातं हे काही आजचं नाही. भीमा कोरेगावच्या इतिहासामध्ये सुद्धा याची मुळं दडलेली आहेत. आपल्याला हा इतिहास अनेक पद्धतीने आपण समजून घेतलेला आहे. त्याच्या पूर्वी जर आपण गेलो तर संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या संदर्भात सुद्धा बौद्धांचा आणि मराठ्यांचा मोठा इतिहास दडलेला आहे. त्याच्या आधी जर गेलो तर आपण शिवाजी महाराजांच्या सैन्यातील आणि बौद्ध समाज यांच्यामध्ये सुद्धा मोठा इतिहास दडलेला आहे. आणि ह्या सगळ्यांपेक्षा मोठं म्हणजे छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये काय ऋणानुबंध होते, बाबासाहेबांना शिवाजी महाराजांबद्दल काय वाटायचं, ह्या शिवजयंतीच्या निमित्ताने ह्या शेवटच्या 2-3 गोष्टी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. पहा, शिवाजी महाराजांच्या बद्दल बाबासाहेबांना प्रचंड आदर होता. तो कसा? शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव एके ठिकाणी होता. मला वाटतं नाशिक जिल्ह्यामध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये एके ठिकाणी शिवजयंती उत्सव होता. त्या कार्यक्रमाला बाबासाहेब अध्यक्ष म्हणून त्या कार्यक्रमात गेले. शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी त्यांनी प्रदीर्घ असं शिवाजी महाराजांवर व्याख्यान केलेलं आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. एवढंच नव्हे, जेव्हा महाडच्या चौदार तळावच्या उठावाच्या वेळेस बाबासाहेब गेले आणि बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळावचा तिथला उठाव क्रांतिकारक, तिथं जे महान असं कार्य झालं आणि तिथून बाबासाहेबांना वाटलं की महाडपासून रायगड फार जवळ आहे, आपण रायगडावर गेलं पाहिजे. तर बाबासाहेब आंबेडकर स्वतः रायगडावर गेलेत. बांधवांनो, फक्त गेले नाहीत तर ते पूर्ण रात्रभर त्यांनी रायगडावर मुक्काम केलाय. मला आपलं दुर्भाग्य वाटतं की त्या काळात तशी टेक्नॉलॉजी उपलब्ध नव्हती. त्या काळात जर काय असं व्हिडिओ सिस्टीम वगैरे काही असतं तर कदाचित बाबासाहेबांच्या सोबतचे जे सहकारी असतील तरी त्यांनी कदाचित रात्रभर बराच वेळ बाबासाहेबांच्या वाणीतून शिवाजी महाराजांचा इतिहास तिथे ऐकण्याचं भाग्य त्यांना भेटलं असेल. त्या काळात जसं काही व्हिडिओ असता तर बाबासाहेबांचे शिवाजी महाराजांविषयीचे मोठे विचार आपल्याला आज ऐकायला मिळाले असते. बाबासाहेब रायगडावर रात्रभर राहिले, महाराजांच्या समाधीजवळ त्यांनी मुक्काम केलाय. ही किती मोठी ऐतिहासिक गोष्ट ही आपण समजून घेतली पाहिजे. एवढंच नव्हे, शिवाजी महाराज आपले कुलदैवत तुळजाभवानीला मानायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महाराष्ट्र शासनाची काही पत्र उपलब्ध आहेत, करून दिलेले आहेत. त्याच्यावरती जर आपण पाहिले, ते पत्र माझ्याकडे उपलब्ध आहे, त्याच्यावरती सुद्धा बाबासाहेबांनी जय भवानी असा घोष केलेला आहे, ही लिहिलेला आहे. ही गोष्ट सुद्धा मराठा आणि बौद्ध बांधवांनी समजून घेतली पाहिजे. नंतर बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर या गोष्टी बाबासाहेबांनी टाळल्या, मात्र सुरुवातीच्या काळामध्ये बाबासाहेब सुद्धा त्यांच्या वर्कपॅडच्या वरती जय भवानी असा घोषणा लिहायचे. महाराष्ट्र शासनाने जी त्यांची पत्र प्रकाशित केली त्यामध्ये ते उपलब्ध आहेत. बांधवांनो, शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांमधील आणखी काही गोष्टी सांगायच्या म्हटलं तर बाबासाहेबांनी जो ग्रंथ लिहिला शूद्रपूर्वी कोण होते, यामध्ये शिवाजी महाराजांच्या संदर्भातील इतिहासावर, त्यांच्या राज्याभिषेकासंदर्भात बाबासाहेबांनी प्रचंड असं विवेचन केलेलं आहे. फार मौलिक अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. बाबासाहेबांनी जी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भात माहिती दिली त्याचीच री पकडून पुढे अनेक इतिहासकारांनी त्याच्यावर संशोधन केलं. बाबासाहेबांची ही फार मोठी देण महाराष्ट्रासाठी आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस काय काय झालं होतं, खरं तर हा वेगळा विषय, आपण कधीतरी नंतर या विषयावर बोलू. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या संदर्भात, ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कसा विरोध केला होता, गागा भट्टांनी लाच घेऊन महाराजांचा राज्याभिषेक कसा केला, त्यावेळेस महाराजांना किती यातना झाल्या असतील, किती त्रास सहन करावा लागला असेल. बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या गोष्टी शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये फार डिटेलमध्ये मांडलेल्या आहेत. आपण त्या अवश्य वाचायला पाहिजेत. एवढंच नव्हे मित्रांनो, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर कोलंबियामध्ये गेले होते आणि त्यांनी जो प्रबंध लिहिला होता, मला वाटतं त्यांनी जो प्रबंध सुरुवातीच्या काळामध्ये लिहायला घेतला होता त्याचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील महाराष्ट्रातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबियामध्ये गेल्यानंतर संभाजी महाराजांवर अभ्यास करावा असा वाटला, संभाजी महाराजांवर त्यांना प्रबंध लिहावा असा वाटला. हे नातं शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांमधलं आहे, हे नातं संभाजी महाराजांनी बाबासाहेबांमधलं आहे. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. आज आपण लोकांनी शिवाजी महाराजांच्या जयंती अनुषंगानं महात्मा ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचं काय नातं होतं, बाबासाहेबांचं आणि शिवाजी महाराजांचं काय नातं होतं, या गोष्टी समाजामध्ये मांडल्या पाहिजेत. मला वाटतं शिवाजी महाराज ही काय कुठल्या
जातीचा मालमत्ता नाही किंवा हे कुठल्या जातीचा ठेका घेतलेला नाहीये. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत, अर्थात सर्व बहुजनांचे राजे आहेत. त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा समस्त बहुजनांचे नेते आहेत, पूर्ण भारत देशाचे विश्वाचे नेते आहेत. मला असं वाटतं या दोन्ही महापुरुषांचं नातं हे समाजाला जोडणारं आहे. ही गोष्ट सुद्धा आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं शिवचरित्रातील मला वाटतं की ज्या पारंपरिक गोष्टी आपण अनेक काळापासून ऐकत आहोत, शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या अद्वितीय वर्णन करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, हा सगळा इतिहास आपल्याला माहित आहे. त्यामुळं त्या संदर्भात मी जास्त न जाता शिवाजी महाराजांनी वैदिक धर्मग्रंथाला लाताडून जे हक्क आणि अधिकार मिळवले ते कसे काय मिळवले या संदर्भात थोड्याफार ज्या गोष्टी होत्या मला त्या सांगायच्या होत्या, तुम्हाला मी त्या सांगितलेल्या आहेत. शिवाजी महाराजांना शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस बाबासाहेबांनी जसं लिहिलंय त्यातही काही गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. शेवटची गोष्ट सांगतो की वैदिक धर्मग्रंथ आज जे म्हणतात की शिवाजी महाराज हिंदूंचे राजे होते, मला प्रश्न पडतो, जर शिवाजी महाराज हिंदूंचेच फक्त राजे होते तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सुद्धा होते. शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाचा वध करायला गेले तेव्हा शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम होते, तसे अफजल खानाच्या सैन्यामध्ये अनेक मराठा व इतर बहुजन सैनिक सुद्धा होते. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. त्यामुळे त्यांच्यामधील लढाई ही काय फक्त जातीची किंवा धार्मिक लढाई नव्हती, तो राजकीय संघर्ष होता. ही एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे हिंदू धर्माचे ठेकेदार असं सांगतात की शिवाजी महाराज हे फक्त हिंदूंचे राजे होते, मला प्रश्न पडतो, जर शिवाजी महाराज फक्त हिंदूंचे, तुमच्या हिंदू धर्माचे फार मोठे राजे होते, नेते होते, तर तुम्ही त्या हिंदू धर्मातील राजाचा राज्याभिषेक जेव्हा होत होता तेव्हा त्या राज्याभिषेकाला विरोध का केला? एक हिंदू राजा व्हावा, छत्रपती व्हावा असं तुम्हाला वाटलं नाही का? तुमच्या पूर्वजांनी याचा विरोध का केला होता? याचं उत्तर तुम्ही लोकांनी आज शिवाजी महाराजांचा राजकीय फायदा उपटण्यासाठी जे लोक उपयोग करून घेतात त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. गागा भट्टांनी किंवा इतर लोकांनी कशा पद्धतीने शिवरायांचा राज्याभिषेक केला, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांनी त्यांना विरोध का केला, या गोष्टीचं उत्तर सुद्धा त्यांनी द्यायला पाहिजे. आपण सुद्धा त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. शिवाजी महाराज जर हिंदू धर्माचे रक्षक होते तर मला सांगा, अफजल खानाचा वध केल्यानंतर कृष्णा भास्कर कुलकर्णी हे तर ब्राह्मण होते, हे तर हिंदू धर्मातील होते. मग त्यांना आनंद वाटायला पाहिजे होता की अरे बाबा त्यांनी अफजल खानासारख्या शत्रूचा नाश केला, परंतु आपल्या धन्याचा, आपल्या पालन पोषण करत्याचा, ज्याच्या मिठावर आपण जगतो, अशा अफजल खानाला शिवाजीने मारलं म्हणून शिवाजी महाराजांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केलेला, त्यांच्यावर शस्त्र उपसण्याचा प्रयत्न केलेला कुलकर्ण्याला शिवाजी महाराज हिंदू धर्म रक्षक वाटत नव्हते का? त्यांना असं वाटत नव्हतं का की हे आपल्याच हिंदू धर्मासाठी लढत आहेत? ह्या प्रश्नांची उत्तरं आज धर्माच्या नावाने शिवाजी महाराजांचं ध्रुवीकरण करणाऱ्या लोकांनी दिले पाहिजेत. मला प्रश्न पडतो, हे प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नाहीत. बांधवांनो, शिवाजी महाराजांच्या संदर्भात अशा अनेक गोष्टी आहेत. नेताजी पालकर आज जे घरवापसी म्हणून हे दिंडोरा पेटवतात ना, आज मोठा दिंडोरा पेटवतो बीजेपी. काय दिंडोरा पेटवतो माहितीये? घरवापसी करा, जे धर्म परिवर्तित करून गेलेले लोक आहेत त्यांना परत हिंदू धर्मात घ्या. अहो बांधवांनो, अहो बीजेपीच्या लोकांनो, ज्या वेळेस नेताजी पालकर हे शिवाजी महाराजांचा उजवा हात मानला जायचा, हे नेताजी पालकर शिवाजी महाराजांपासून दुरावले आणि मुघलाईत गेले. मुघलाईत गेल्यानंतर मुघलांनी बळजबरीने त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला. नंतरच्या शेवटच्या काळामध्ये हे नेताजी पालकर परत शिवाजी महाराजांकडे आले आणि मला परत हिंदू धर्मात यायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली महाराजांच्याकडे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, आज घर वापसीचा दिंडोरा पेटवणाऱ्या लोकांनी ऐकायचंय, हिंदू धर्माचा ठेका घेणाऱ्या लोकांनी. आज तुम्ही घर वापसीचा एवढा उदो करता, त्या काळात नेताजी पालकर जे पूर्वाश्रमीचे हिंदूच होते, मुघलाईत गेले, मुस्लिम झाले, परत महाराजांकडे आले आणि हिंदू होण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा तुमच्या पूर्वजांनी नेताजी पालकरला परत हिंदू धर्मात घेण्यासाठी एवढा विरोध, एवढा आटापिटा का केला होता, याची उत्तरं सुद्धा आजच्या घर वापसीचा उदो करणाऱ्या लोकांनी दिले पाहिजेत. या गोष्टी मला प्रामुख्याने सांगायच्या आहेत. मला येणाऱ्या काळामध्ये या विषयावर माझा आणखी अभ्यास चालू आहे. मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्या काळातील आणि आजच्या हिंदू धर्मवाद्यांचे विचार हे फार विसंगत आहेत. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. आणि शिवजयंतीच्या निमित्तानं ह्या मोजक्या गोष्टी आहेत, मला वाटतं हे फार वेगळ्या गोष्टी आहेत. थोड्या एक वेगळ्या अनुषंगाने मला तुमच्यासमोर या मांडायच्या होत्या. सध्याच्या वर्तमान परिस्थितीमध्ये सुद्धा मला या गोष्टी फार प्रासंगिक वाटतात, म्हणून मी तुमच्यासमोर त्या मांडल्या. शिवाजी महाराजांचा बाकी प्रदीर्घ इतिहास आहे. बहुजन संघटक पेजच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या एका पैलूवर बोलण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करू. आज शिवजयंतीच्या निमित्तानं बहुजन संघटक पेजचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि उद्याच्या शिवजयंतीच्या आपल्याला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण सुद्धा आपल्या विचारातून, प्रयत्नातून समाजामध्ये प्रबोधन करून, शिवचरित्र वाचून, झाडं लावून, एकमेकांना शिवचरित्र भेट देऊन, महापुरुषांचे विचार समजून घेऊन आपण हा शिवजयंती उत्सव आनंदात साजरा करावा
आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम.